कोणी आणि प्रिया ऑफिस काय आहे हे प्रकरण? काय नाही, ऑफिसचा फोन आहे, ऑफिस मधली प्रिया कोण? हा तेच अगं, ऑफिस मधली प्रिया. मग आता का फोन करतेय? असेल काहीतरी काम असेल, मी बोलतो नंतर त्याबरोबर बोलतो. नाही पण काय प्रकरण काय आहे? आजकाल सारखी फोन करते तुला ही. आता मला हसू यायला लागले. हा प्रकरण काहीतरी बोलू नकोस, उगीच कुठला तरी विषय कुठेतरी नेऊ नकोस, शांत बस तू. नाही पण ती कशासाठी फोन करत असते तुला? ऑफिस संपल्यानंतर असं काय काम असतं तिचं तुझ्याकडं? असेल काहीतरी काम, तुला प्रत्येक गोष्टीत लक्ष घातलंच पाहिजे का? मग मी नाही घालणार तर कोण घालणार? तू काय ठेकाच घेतलास? माझ्या मागे जासूस लाव. हा जासूस लावून काय कळणार नाही ना. हे आता फोन येतात ना असे समोर. तू गप्पा बसणार आहेस का नाहीस? नाही अजिबात नाही, मला कळलंच पाहिजे हे काय प्रकरण आहे. मी चाललोय बघ. हे प्रकरण काय आहे? मी चाललोय. जा जा. हा आणि जेवूनच ये बाहेरून, मी नाही बनवणार आहे आज तुझं जेवण. लय भूक लागली बाबा. श्याम्या, पार्टी कशाबद्दल द्यालायस तू? अरे लय खुश आहे बघ, मी लय खुश आहे. ते एक बरं झालं तू खुश असते ते. निदान मला आज तांबडा पांढरा तर खायला मिळणार. वड की वड काढ बघू काय काय आणलेस. काढ काय काय आणलेस. लय मोठी पिशवी दिसायला रे. अरे अरे गप, हात लावू नको, पार्टी लय मोठी आहे. ते काढ काढ लवकर काढ, भोका पण लागल्यात लई. काढ काढ. मर्दात जेवायचं म्हणून सांगितलं त्याला आणि चिरमुरा फुटाने घेऊन आलायस तू. अरे बायको बरोबर झालेत भांडणं, घरातनं बाहेर काढले. हेच आहे जेवण आज, खा. बरं ते नव्ह, बायकोरो भांडलास का तू? अरे राम्या, तुला माहित नाही रे, अजून तुझं लग्न झालेलं नाही आहे. मी आज बायको बरोबर मुद्दाम भांडून आलोय बघ. काय माणूस आहे? अरे लेका, बायको भांडणं झाली म्हणून माणसं तिला मनवायसाठी राजांपुरीत शॉपिंगला घेऊन जातात. खाऊ गोलीत भेळ काय नाही त्यात, आणि तू इथं बसून चिरमुरा फुटाण खायलायस. अरे तुला माहित नाही अजून, सगळं करून बसलोय बघ मी. हे सगळे पैसे खर्च करायचे सगळे झालेले आहेत, एवढं लक्षात ठेव. आता मला उपाय सापडलाय. तुझं लग्न झालं नाही रे, तू अजून कवळा आहेस, तुला माहित नाही. बायको बरोबर भांडण्याचे 101 फायदे आहेत, 101. बायको भांडण्याचे 101 फायदे? मग बरं 101 राहू द्यात, फक्त 4 फायदे सांग मला. 4 फायदे सांगू? पहिला बघतोयस काय तिथं भांडण व्हायच्या आधी काय परिस्थिती होती बघ माझी. अरे तुझ्या ते गेमचा आवाज बंद कर की. अरे काय सांगतेय मी, त्या आवाजामुळे मला झोप येत नाही. बंद कर ना ते. आता बास ना तुझं, चल झोप चल. नाही तर उद्या सकाळी उशिरा उठतोस, ऑफिसला उशिरा जातोस आणि बॉस ओरडला की तिथे येऊन माझ्यावर राग काढतोस. ठीक आहे. ऐकलंस का? ते लाईट पण बंद कर. अरे कुठे आहेस तू? इकडे तोंड कर ना, मला भीती वाटतीये. अरा राम्या, काय रे तुझी वाईट अवस्था. लय वाईट रे, लय वाईट. आता भांडण झाल्यावर झोप किती चांगली लागते बघ. तर बघ तू स्वतः डोळ्यान बघ. कसला घोडतोय हा, झोपच लागेना. काय मूर्ख आहे हा. एक नंबर खतरी आयडिया काढतीस रे, एक नंबर जबरदस्त.
भांडण व्हायच्या आधी किती कंगाल होतो बघ मी. बघ जरा बघ. अरे मला पैसे दे ना. कशाला? भाजी संपली आहे, रेशन पण घ्यायचं आहे, माझं थोडं मेकअपचं सामान पण आणायचं आहे. त्या तिकडे दुकानात सेल लागला होता बघ, तिकडे पण मला ना शॉपिंग करायची आहे. आणि काय राहिले? हा, आणि ना मला चप्पल घ्यायचं आहे, आणि मला ड्रेस शिवायला टाकायचं आहे, नवीन ड्रेस पण घ्यायचा आहे, आणि भरपूर मोठी लिस्ट आहे. मग त्यापेक्षा एक काम करतोस का, तुझं ATMच दे ना मला, नाही तर क्रेडिट कार्डच देऊन टाक ना, म्हणजे तुलाही त्रास नाही आणि माझी शॉपिंग पण होईल आणि भरपूर मला काय काय घ्यायचं आहे. हां हां, वाव, क्रेडिट कार्ड घेतलं तर माझं हे पण होईल. हां, आणि तिच्याकडे ते घेतलं बायकोने 1 रुपया तुझ्या पाकिटात ठेवला नाही की रे. लय अवघड होते रे. कंगाल म्हणजे पूर्ण कंगाल होते बघ. आता बघ, भांडण झाल्यावर जबरदस्त भारी हो. सगळं सेव्हिंग केली तुझं. 100%. 1 रुपया पण इकडचा तिकडे झाला नाही. एक 2-3 दिवस आता काही खर्च होत नाही बघ. जबरदस्त, भारी भारी. आता बघ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस स्वावलंबी होतो. बघतोयस का स्वावलंबी कसा आहे, बघितलंस का मी? तरी म्हणलं श्याम्या, तुझी बॉडी कशी काय आल्या? जबरदस्त जबरदस्त, बायशे जबरदस्त जबरदस्त. हे काहीच नाही रे. आणि एक तुला सांगतो, म्हणजे ऑफिस मध्ये एकदम शांतता मिळते बघ. हे भांडण व्हायच्या आधीची परिस्थिती बघ जरा. हॅलो, कुठे आहे? आपल्या घरातलं दूध संपलं, येताना दूध घेऊन ये, आणि मला दही आवडतं, दही पण घेऊन ये. आणि हो, आणि ऐक, आणि त्या ना सासूबाई येणार आहेत आपल्या, तुमची आई हो, आणि त्या आल्या की मग त्यांच्यासमोर सांगू नका आपण परवा ते तिकडे जेवायला गेलो होतो ते, नाही तर तुम्हाला सवयच आहे नाही तिथे पचकायची. हॅलो, आणि त्या येताना मावशी आहेत ना, त्यांच्याकडे मी साडी टाकली पिको फॉलला, ती झाले का बघा, आणि झाली असेल तर तेवढे पैसे देऊन घेऊन या. हा, काय हे कामाच्या वेळी कधी फोन उचलत नाही. काय रे फोन करत्यात? तुमचं काय बिल लई पडत असेल की रे? पण श्याम्या, बायको रो लई बी भांडू नकोस. कधी तर तुला सोडून गावाला गेली तर बोंबलत हे फुटाण आणि चिरमुरच खात बसतील. लई बी मोठी भांडण करून चालत नाही रे. भांडणं व्हावीत, छोटी मोठी, कधी गोड बोलायचं, कधी भांडायचं, असं चालायचंच रे. संसार आहे, तुला समजणार नाही ते अजून. यशस्वी पुरुषाच्या मागं एक स्त्रीच असते. होय, तू लई बरोबर बोलतोस बघ. माझ्या मागं पण 2 स्त्री आहेत बघ. एक म्हणजे माझी आई, माझी जन्मदात्री, आणि दुसरी म्हणजे माझी बायको, उद्धार करते. मित्रांनो, तुमच्याबरोबर पण असे काही किस्से होत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. आणि तुम्ही काही अशा आयडिया केल्या असतील त्या पण जरूर लिहा. घंटा दाबायला विसरू नका. आणि चॅनल आमचं सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आमच्यासारखे राम्या शेम्या तुम्हाला रोज भेटतील. चला, टाटा.